गाईस, तर भारत आणि पाकिस्तानमध्ये जे काही मागच्या काही दिवसामध्ये युद्ध चालू होतं, तर त्याला आता सध्या स्वल्पविराम देण्यात आलेला आहे. स्वल्पविराम याच्यासाठी की तुम्ही इंटरनेटवरती सध्या भरपूर साऱ्या अशा टर्म्स ऐकत असाल. सीज फायर म्हणजे काय, त्याच्यानंतर शस्त्रसंधी म्हणजे काय, शांतता करार म्हणजे काय. तर या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या ज्या टर्म्स आहेत त्या क्लिअर होतील. सगळ्यात पहिलं आहे आर्मिस्टिस म्हणजेच युद्धविराम. सध्या न्यूज चॅनलवरती तुम्ही सगळीकडे हा शब्द ऐकत असाल, युद्धविराम. युद्धविराम युद्धविराम म्हणजे दोन देश जे आहेत ते आपापसामध्ये चर्चा करतात आणि युद्ध जे आहे ते तात्पुरतं थांबवतात, आणि तो जो करार असतो त्याला युद्धविराम करार म्हणजेच आर्मिस्टिस देखील म्हणतात. हा युद्ध थांबवण्यासाठी केलेला करार असतो, पण हा कायमस्वरूपीचा करार नसतो, हा तात्पुरता असतो. 1918 मध्ये जेव्हा पहिलं महायुद्ध झालं होतं तेव्हा देखील करार करण्यात आला होता. त्यानंतर सध्या तुम्ही एक शब्द खूप जास्त ऐकत आहात, तो म्हणजे सीज फायर. सीज फायर म्हणजे शस्त्रसंधी. हा एक तात्पुरता करार असतो दोन देशांमधला, जो की अटी शर्तींसकट केलेला असतो, ज्यामध्ये जे युद्ध आहे ते पूर्णपणे थांबत नाही, तात्पुरता त्याला एक स्वल्पविराम दिलेला असतो. आणि सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये फक्त शस्त्रसंधी करण्यात आलेली आहे, म्हणजे दोन्ही देशांनी युद्ध पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतलेला नाहीये. काही काळापुरता हा निर्णय जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे एलओसीच्या पलीकडे म्हणा, पाकिस्तानमध्ये किंवा भारतामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे, नुकसान भरून काढण्यासाठी, मदत पोहोचवण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी हा एक पिरियड मिळतो. तर 12 मे पर्यंत जे आहे ते सीज फायर लागू करण्यात आलेलं आहे. आणि सीज फायर मध्येच म्हणजे शस्त्रसंधीमध्ये दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण शांतता असते. त्यानंतर येते पीस ट्रीटी म्हणजेच शांतता करार. जेव्हा युद्ध संपतं तेव्हा दोन्ही देश जे आहेत ते या पीस ट्रीटीवरती साईन करतात, आणि जो दीर्घकालीन चालत आलेला त्यांच्यातला संघर्ष आहे तो थांबवण्यात येतो आणि पूर्णपणे शांतता प्रस्थापित केली जाते. म्हणजे तुम्ही सगळीकडे जे ऐकत असाल सीज फायर, आणि तुम्ही हे ऐकून डायरेक्टली ट्विट करत असाल की युद्ध थांबलं, तर युद्धाला फक्त स्थगिती मिळाली आहे, ती पण काही काळापुरती. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमचे जर डाऊट क्लिअर झाले असतील, तुमचे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत, फ्रेंड्स आहेत, त्यांचे देखील डाऊट क्लिअर करा आणि त्यांना हे पाठवा की सीज फायर म्हणजे युद्ध थांबणे नव्हे, युद्ध जे आहे ते काही काळापुरतं त्याला स्थगिती मिळणं.